नमस्कार आणि वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तन्या निखिल. मी तन्या तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. निखिल ऑफिसला गेलाय आणि त्याचा आनंद तुम्ही माझ्या चेहऱ्यावर बघू शकता. मी खूप खुश असते जेव्हा तो ऑफिसला जातो, कारण माझी कामं पटपट आवडतात. अदर दॅन दॅट मी आजही वॉकला गेली नाही आहे. कारणं वेगवेगळी असतात दरवेळेस. म्हणजे काल आणि परवापासून माझं जरा टाळलं जातं आहे. वाईटही वाटतंय मला त्याचं, बट ऑप्शन नसतो काही गोष्टींना. त्यात निखिल गेला आज 7:30-8:45च्या आसपास आणि सखी चुळबुळ करायला लागली थोडी. तिला थापायला गेले आणि तिला थापता थापता मी झोपून गेली. डायरेक्ट 1 तासाने उठली आता. म्हणजे उठून बराच म्हणजे उठली मी, आंघोळ वगैरे केली आणि आता स्किन केअर करायचं आहे मला. स्किन केअर बद्दल मला खूप साऱ्या कमेंट्समध्ये असतं की नक्की दाखव तू काय यूज करते. तर मी काय यूज करते ते दाखवते, पण त्याच्या आधी माझे पिगमेंटेशन ऑलरेडी गेलेले आहेत, त्याच्यामुळे मला आता एवढा काही इश्यू वाटत नाही आहे. बट मी स्टील स्किन केअर कंटिन्यू करते. तर मी आता आंघोळ करून आले आणि आंघोळीच्या वेळेस मी हा क्युअर स्किनचा जेंटल क्लिन्झर फेस वॉश आहे ना, तो यूज केला होता. त्याच्यानंतर मी सेकंड यूज करते ते मॉइश्चरायझर, जे ॲक्च्युली खूप गरजेचं असतं स्किनसाठी. कारण याच्या आधी ना मी एक यांनीच दिलं होतं मला, क्युअर स्किनवाल्यांनी. त्याच्यात सनस्क्रीन वगैरे सगळं होतं, बट आय थिंक त्याच्यापेक्षा हे खूप बेटर आहे. हे लगेच स्किनमध्ये असं ॲब्झॉर्ब होतं आणि छान आहे. म्हणजे त्याचा रिझल्ट पण छान आहे आणि मला लगेच असं हायड्रेटिंग वाटतं स्किनला. सो सकाळी मला हे 2च प्रॉडक्ट आहे. त्याच्यानंतर दुपारी जेवल्यानंतर ना मी ही ग्लुटा ॲक्टिव्ह ब्राईटची टॅबलेट घेते. हे लिटरली सध्या मार्केटमध्ये खूप जास्त चालू आहे, खूप म्हणजे खूप जास्त. सो तुम्ही याची माहिती घेऊ शकता की हे ॲक्च्युली कशासाठी यूज केलं जातं आणि त्याचा इफेक्ट पण माझ्या स्किनवर बऱ्यापैकी दिसतोय. माझं पिगमेंटेशन ऑलमोस्ट गेलेलं आहे. म्हणजे मला त्याचा खूप इश्यू होता आधीपासून, किंवा जे छोटे छोटे ॲग्ने स्कार्स होते ना, तुम्ही लिटरली जळून दाखवताय, तर ते नाही राहिलं आहे. आणि मला असं वाटतं की हे दिवसाच्या क्रीमपेक्षा या रात्रीच्या ज्या 2 क्रीम आहेत ना, स्पेशली ही बॅरियर रिस्ट्रक्चरवाली, ही मॅजिक करते. ही लिटरली मॅजिक करते. तुम्ही असं बॅरियर रिस्ट्रक्चरचं नाव आलिया भट्टच्या व्हिडिओत पण बघितलं असेल. ती प्रायमर टाईप काहीतरी यूज करत होते, मी तिचा एक व्हिडिओ बघितला होता. सो ही TXA क्लिअर क्रीम आणि ही बॅरियर रिस्ट्रक्चर क्रीम, ह्या 2 मी रात्री लावते आणि यांचा पण रिझल्ट अमेझिंग आहे. सो तुम्हाला पण हे जर क्युअर स्किनचे प्रॉडक्ट पाहिजे असतील ना, तुम्ही नक्की ट्राय करा. त्यांची 2 पॅक येतात, 1500 आणि 2100. तर आधी मी 1500चे घ्यायचे, पण 3 महिन्यापूर्वी मी जे 2100चं घेतलंय ना, आय थिंक याचा मला खूप छान रिझल्ट लागलाय, म्हणजे भेटला आहे. त्याचबरोबर क्युअर स्किनला तुम्ही डाएट कसं घ्यायचं, वॉटर इंटेक कसा हवा, हे सगळं फ्रीमध्ये सांगता. म्हणजे त्यांचं जे फर्स्ट कन्सल्टेशन असतं ना, त्यांचं जे कन्सल्टेशन असतं ना, ते फ्री असतं. ते तुमच्या चेहऱ्याचे फोटो घेतं आणि लिटरली चेक करतं सगळीकडनं गेलं की काय इश्यू आहे. आता माझे हे संपत आले, आता मला पुन्हा मागवावे लागणार आहे. तर आय थिंक आता मला प्रॉडक्ट चेंज करून मिळतील, कारण माझं पिगमेंटेशन गेलेलं आहे. याच्या आधी मी फक्त पिगमेंटेशनसाठी रडत होती, आता मला तशी काही गरज वाटत नाही आहे. सो हां, आणि हे प्रॉडक्ट कसे मागवायचे हे तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर मी पुढे व्हिडिओ दाखवतेच. पण त्याच्या आधी ना तुम्हाला मी माझी 5 प्रॉडक्ट दाखवते. वेट, मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते. आणि तुम्हाला ह्या प्रॉडक्टवर जर डिस्काउंट हवा असेल ना, तर तुम्ही बिंदास माझा कोड तन्या 100 यूज करा. तुम्हाला डिरेक्टली 100 रुपये ऑफ मिळतील त्याच्यावर. आणि हे ॲक्च्युअली युजफुल आहे. माझी मैत्रीण तन्वी, तिने पण मागवले होते. घेऊ का नको असं करत तिने मागवले होते, पण तिला पण खूप छान रिझल्ट. तर माझा जो काही कॉम्बो आहे ना, तो असा दिसतो. मी लाईनशीर ठेवले की मी कसे कसे यूज करते. तर प्रॉडक्ट ऑर्डर करणं खूप सोपं आहे. आधी ॲप ओपन करायचं, काय इश्यू आहे ते छान डिस्क्राईब करायचं. मग त्यांचे जे डर्मॅटॉलॉजिस्ट आहे ते आपल्याशी बोलता, आपण प्रेग्नेंट आहात का, ब्रेस्ट फिडिंग आहात का, आपलं सनसी एक्सपोजर किती आहे, काही क्रीम यूज करतोय का, काही त्रास आहे का, हे सगळं विचारतात. सोबतच फ्रंट साईड आणि साईडचे फोटो घेतात. आणि यात तुम्ही बघू शकता की माझे मागचे फोटो आणि आताच्या फोटोमध्ये किती सगळा डिफरन्स आहे. त्यानंतर मी त्यांच्याशी छान बोलले. ह्यावेळेस त्यांनी मला ट्रीटमेंट थोडी चेंज करून दिली. ह्यावेळेस 5 प्रॉडक्ट मिळाले, बट ते माझ्यासाठी अजूनही युजफुल ठरत आहे. सो तुम्ही पण नक्की ऑर्डर करा. तर माझी फक्त देवपूजा झाली आणि अजून काय काम केलं, सखीच्या नाश्त्याची मी थोडी तयारी केली. तेवढ्यात मॅडम उठल्या. से हाय सखी, हाय कर, हाय कर ना. आम्हाला सियाला फोन करायचा. उठल्यापासून आमचं सिया चालू आहे. आज आमची कॉफी नाही, आज आमचा प्रोटीन बार आहे. सकाळी सकाळी उठून मला त्या डब्याकडे चालत चालत घेऊन गेली की मम्मा हे हाय कर चल सगळ्यांना. मग मी सियाला कॉल करते. असे कर, हाय. तुला औषध कोणी दिलं सखी? परत देऊ औषध? थोडं घे ना प्लीज. नाही, औषध म्हटलं का सखी एवढी कानाकोपऱ्यात जाऊन लपते. मजा येते मला. मी अशीच होती लहानपणी. मला आठवतं
माझं चहा सोडण्याचं कारण एकच होतं. एकदा मला मी चहा घ्यायची आय थिंक मी दुसरीत वगैरे होती न तोपर्यंत चहा घ्यायची आणि आवडीने घ्यायची. पण एकदा मला पप्पांनी मी औषध घेत नव्हते ती गोळी टाकून दिली होती तेव्हापासून मग तो चहा पण माझ्या अशा डोक्यातनं गेला. दूध तर गेलंच होतं, नंतर चहा पण गेला आणि आता तर चहा पण करता येत नाही आणि दूधचं पण असं आहे. पण माझ्या माऊपुरतं करते मी दूध. कॉफी पण घ्यायची आम्हाला, पण आम्हाला आधी हे फिनिश करायचं आहे आणि आधी आम्हाला सियाला कॉल करायचा आहे. माहीत नाही आज कसे कसे कामं होत आहे, कारण मॅडम जरा लवकर उठल्या आहे आणि सकाळपासून भूक चालू आहे, त्याच्यामुळे आज दिवसभर सेम राहणार आहे. बट असो, मी तुम्हाला दाखवतेच पुढे ब्लॉगमध्ये काय होत होतं. आज मेक शुअर करते की माझं ड्रेसचं कलेक्शन मी निखिल आहे तुम्हाला दोघांना दाखवते, कारण मी अजून निखिलला पण नाही दाखवलं आहे. सो स्टे ट्यून. मोठी येताना तेव्हा मी हे लावतो, कारण फरची पुसताना आम्हाला खाली जायचं नसतं आणि आम्हाला याच्यातले ऑलमोस्ट बरेच प्राणी ओळखता येतात. काय सखी? माऊ. हे काय सखी? बुबू. हे काय सखी? हम्मा. गाय. काय सखी? हे काय आहे? हॉर्स. घोडा. हे काय आहे? लायन. व्हेरी गुड. हे काय आहे? टायगर. काय? कांगारू नाहीये तो, कांगारू नाहीये. ओळख काय आहे? बियर. काय? अस्वल. काय सखी हे? काय? झेब्रा. झेब्रा है क्या तो? जिराफ. ये बहुत बोलती है. बघ हा झेब्रा आहे. हा काय आहे? काय आहे? जेबला. ये बहुत बातें करती है. मेरे को उसको चुप करवाना पड़ता है. हे बघ, हे कौन है? ये देखो कांगारू, वो भी आता है उसको. काय सखी है? डक. ऑलमोस्ट उसके आसपास चली जाती है. लेकिन काय सखी? मंकी. गोरिल्ला. दीदी खुश हो जा रही है कि सखी को सब कुछ आ रहा है. मंकी. तर सकाळी सगळे प्राणी सांगून झाल्यानंतर मॅडमला छान खाऊ पिऊ घातलं, ती झोपली. मला प्रचंड भूक लागली होती म्हणून मी पटकन माझा स्वयंपाक केला. माझा लंच झाला आणि आता सखी उठली आहे. मी तिला मेटकूट भात भरवते. आमचा बऱ्यापैकी संपत आलाय, पण आता ती कुठे जाऊन बसली बघा. हे बघा, कोण आहे बाहेर? कोण आहे सखी बाहेर? कोण आहे सांग ना पटकन. बाहेर एक चिमणी आहे, म्हणजे बेसिकली कबूतर आहे, पण आम्ही त्याला चिमणीच म्हणतो आणि त्याला ती म्हणते चल ना चल ना, म्हणजे घरात ये ना. आणि बसतो बघा आम्ही कुठे. हे बघा, आम्हाला खेळायला नाही आवडत, खेळणं आम्हाला असं बसायला आवडतं. असं आम्ही ड्रॉइंग. काय लावू? चिमणी. हा, तिला काय सांगायचं? तिला म्हणा भाता खायला चल, सांग तिला. आणि तू भाता खाते का मग? चल ना, भाता संपव ना, फिनिश कर ना तेवढा भाता. आता मला तिथे बसून तिला खाऊ घालावं लागणार आहे. आता असं चालू आहे की तिचे जे बाऊल ती खाली फेकते ना, यांना आधी खाऊ घाल आई आणि मग मला खाऊ घाल. गणू झाला, गंगाराम झाला, आता कोण आहे? पण तू जेव्हा कर ना घे. कोणीतरी शोधतो बाई. गब्बर नाही बेटा आपल्याकडे एक, पण गब्बर स्वाती माऊकडे. तर आमचं खाऊन पिऊन झालं ना, आता आम्हाला बाहेरच जायचं होतं. खूप गारवा आहे. मला तिला बाहेर न्यायची अजिबात इच्छा नव्हती, बट ती ऐकतच नव्हती. ती ही टोपी कधीच घालत नाही. फक्त मी तिला बाहेर घेऊन चालली ना म्हणून तिने घातली. तिला आत्ता पण सहन नाही होतं ते, पण आई घेऊन चालली बाहेर, यातच कौतुक आहे. या सायकलची माझ्याकडे खूप जणांनी लिंक मागितली, पण ही सायकल मी नाही विकत घेतली. ही आम्ही आमच्या रुही दिदीची उचलून आणली आहे, सो माझ्याकडे याची लिंक नाही आहे. तर मी सखीला खाली घेऊन गेली होती खेळायला आणि आम्ही खाली होतो तेव्हाच निखिल आला. सोबत वगैरे वरती आलो आम्ही आणि मी म्हटलं होतं चला की आता मस्त ड्रेसचं शूट करूयात.
पण साहेब आल्या कॉलला बसले तर आत्ता उठले, जवळजवळ 9 साडेनऊ झालेत. त्याच्यामुळे वेळच मिळाला नाही. म्हटलं दोघांच्या रिॲक्शन एकत्र घेऊ असं दाखवत. पण ठीक आहे, मी उद्या परवा म्हणजे जसं त्याला जमेल ना, उद्या तो मे बी घरी असेल तर मी ट्राय करेल त्याचं शूट करायचं. त्या पलीकडे आज अजून एक घोळ झाला आहे असं नाही म्हणता येणार, बट थोडा इश्यू झाला आहे. तुम्हाला मी माझं मागे हाताचं सांगितलं होतं की काय प्रॉब्लेम झाला आहे त्याचा. तर मी जेव्हा नाशिकला होते तेव्हाच मला सगळे म्हणत होते त्याचं ऑपरेशन करून घे. पण मी नाशिकला होती, महिनाभर मला काहीच काम नव्हतं. त्याला आराम मिळाला, माझं दुखणं बंद झालं होतं. मग मी ते पुढे 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 ढकललं की जाऊ दे, मला नाही करायचं. आम्ही पुण्याला यायच्या 2 दिवस आधी जेव्हा मी बॅगा वगैरे पॅक करत होतो ना, तेव्हा थोडं जड उचललं गेलं माझ्याकडनं आणि माझा हात भयंकर ठणकायला लागला होता. मी लगेच माहिती काढली, म्हटलं ऑपरेशनचं काय कसं आहे सगळं चेक करून घेऊयात लगेच. तर मला कळलं की ते टाके 15 दिवस काढत नाही, त्याच्यानंतर 3-1 महिने कामही करायचं नसतं, लाईक पीठ मळणं वगैरे किंवा बेसिक जे असतात ज्याने हातावर ताण पडेल असं. मग मी पुन्हा म्हटलं गोळ्या वगैरे घेऊन की चला इग्नोर करूयात होईल. आणि पुन्हा 1-2 दिवसात ते थांबून गेलं होतं राहणं. आणि आता महिनाभर ना मी भाकरी करत होती, मला काहीच वाटलं नाही. 1-2 दिवसच, मागचे 2 दिवसच मी कणिक मळली, थोडी कडकसर मला लागत होती सखीसाठी म्हणून. माझा हात इतका भयंकर ठणकायला लागला. आज दुपारी जेव्हा मी भाज्या कापत होती ना, म्हणजे मला लिटरली माझा कॉल झाला होता शुभून स्वातीसोबत, तर मला तसं चाकू धरवला पण जातो. मी त्यांना म्हटलं मला माहीत नाही माझ्या हाताला काय होतंय. आणि ते परत वरती आलं आणि ते इतकं वाईट ठणकायला लागलंय. दुपारी ते इथपर्यंत ठणकत होतं, आता ती चमक इथपर्यंत गेली आहे. तर याचा काय जो निर्णय आहे तो लवकर घ्यावा लागेल. ॲक्च्युली मी सखीमुळेच घेत नाही आहे, कारण तिला किती नाही म्हटलं तरी उचलावं वगैरे लागतं. बट हे कठीण, म्हणजे आजचा त्रास कठीण आहे. मी बघते गोळ्या वगैरे घेऊन झालं तर ठीक, नाहीतर मी याचा पटकन डिसिजन घेणार आहे. कारण आज दुपारीच झालं होतं माझा हातच उचलला जात नव्हता आणि भीती वाटते अशा वेळी जेव्हा घरी कोण नसतं असं काही गडबड होते. आणि म्हणून मी दुपारी झोपली, म्हटलं चला आराम करूयात. मी स्प्रे वगैरे मारला, माझ्याकडे ज्या गोळ्या वगैरे पण आहेत ज्या मी लास्ट टाइम घेतल्या होत्या ना, म्हटलं त्या पण मागवून घेऊयात. तर मी स्प्रे वगैरे मारला आणि दुपारी झोपली. म्हटलं निवांत झोपवाच, थोडं बरं वाटेल. सगळी झोपली होती तेव्हाच. नेमकं मी अशी गाढ झोपेत असेल, पण 10-15 मिनिटात मी चांगली गाढ झोपेत गेली होती. आणि मी दचकन उठली तर मला स्वप्न असं पडलं होतं की मी इंजिनिअरिंगला आहे, माझा M3चा पेपर आहे, मी M3चा अभ्यासच करून नाही गेलेली आहे. माझ्या आजूबाजूचे सगळे लोक पेपर लिहित आहेत आणि मी फक्त बसलेली आहे. आणि मी जेव्हा विचार करत होते तर पप्पा काय करतील, आता मी फेल होईल, आता तेजल ते पुढे निघून जातील, माझं हे वर्ष इथेच लटकेल का, माझा तर 3rd अटेम्प्ट आहे, मी काल अभ्यास का बरं नाही केला. मी इतका विचार करत होती त्याच्यात आणि मला ती जाग आल्यावर म्हटलं भाई मी पास आउट झाली आहे, मला 7-8 वर्ष झाले, माझा जॉब करून झाला आहे, मी कमवते, चिल तनयाची. आणि असं माझं बऱ्याच वेळेस जेव्हा मी अशी बापले किती मस्ती बघताय, जेव्हा पण मी थोडी टेन्शनमध्ये असते ना तेव्हा माझ्या डोक्यात असं काहीतरी येतं आणि असं मागे जाते मी असो. आणि हां अजून केस गळती माझी जरी थांबली तर तुम्ही बघू शकता हे असे व्हाईट केस यायला सुरुवात झाली. आधी एखाद दुसरं दिसायचं, आता 4-5 दिसत आहेत. तर केस गळतीवर मला उपाय नको आहे, पण याच्यावर जर तुमच्याकडे काही उपाय असेल ना तर प्लीज डू कमेंट. आणि याचा कोणाला एक्सपिरियन्स असेल विदाऊट ऑपरेशन, इंजेक्शननी वगैरे ज्यांनी केलं असेल, ज्यांना रिझल्ट मिळाला असेल तर ते पण सांगा, कारण मला याचा पण लवकर डिसिजन घ्यायचा आहे. सो आजच्या ब्लॉगमध्ये मी खूप काही जास्त बोलत नाही आहे. लिपस्टिक लावली आता, कारण मला शॉर्ट्समध्ये खूप जणांनी लिंक विचारली होती तर मला ते शूट करायचं होतं. एक 3-4 मिनिटाचा चंक म्हणून मी जस्ट लावली आहे आणि ती छान दिसते. म्हणजे ही 657 शेड आहे मेबलिनची आणि मस्त दिसते ती. आणि मार्चची शेड होती लिप लायनरची 03 ब्लड बाथ, लक्षात कारण मी ती जनरली सध्या यूज करते. सो त्याने असा शेड तयार होतो. शॉर्ट्समध्ये मी त्याच्या लिंक वगैरे देईल. बट स्टील आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मी आज लवकर आवरते सगळं, कारण मला सखीला पण झोपायचं आहे, मला गोळ्यांनी पण लवकर झोप येणार आहे. आणि बापले किती जी मस्ती चालू आहे ना, मला त्यांच्याकडे बघण्यातच एवढा वेळ जातो. असो, तर आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. तुम्हाला जर आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. मागच्या काही दिवसांपासून तुम्ही आमच्या मोठ्या आणि छोट्या ब्लॉगला खूप प्रेम देत आहेत, तसं पुढेही देत राहा. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.